आजचा जो व्हिडिओ आहे तो CHO साठी कोणते कागदपत्र महत्त्वाचे आहेत, कोणते कोणते कागदपत्र लागतील तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी. आणि CHO साठी आता तुम्ही बघितलं असेल टोटल 1974 जागा आहेत, ज्याची फॉर्म भरण्याची डेट 18 नोव्हेंबरपासून चालू होत आहे ते 4 डिसेंबरपर्यंत डेट आहे. तर व्हिडिओ बनवण्याचं कारण आहे की जर याच्यापैकी तुमच्याकडे कोणते डॉक्युमेंट्स नसतील तर नंतर तुम्हाला फॉर्म भरायला अडचण येईल. त्याच्यामुळे जर नसतील तर तुम्ही आत्ताच ते काढून घेऊ शकता आणि तुम्हाला फॉर्म भरायला पुढे अडचण येणार नाही. कारण फॉर्मची जी लास्ट डेट आहे त्याच्यानंतरचे डॉक्युमेंट्स हे ग्राह्य धरले जात नाहीत त्या भरतीसाठी. त्याच्यामुळं तुम्हाला लास्ट डेटच्या आधीच हे सर्व डॉक्युमेंट्स तुमच्याकडे पाहिजे. तर आपल्याला आता जे टोटल जागा आहेत 1974. आता इतक्या जागा असल्यामुळे तुमचं कॅटेगरीमधून पण म्हणजे हॉरिझॉन्टल रिझर्वेशनला पण तुम्हाला जागा आलेल्या आहेत, भरपूर बऱ्यापैकी सर्व कॅटेगरीमध्ये आलेल्या आहेत. ठीक आहे. तर आता सगळ्यात पहिलं कागदपत्र काय लागतील, तुम्ही कोणत्या कॅटेगरीतून फॉर्म भरताय तर तुम्हाला कोणत्या कॅटेगरीसाठी कोणते कोणते कागदपत्र लागतील ते मी सांगतो. सगळ्यात पहिलं जे कंपल्सरी सर्वांना लागतील, ठीक आहे, असे डॉक्युमेंट्स सांगतो. सगळ्यात पहिलं तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन, तुमचं 10th पासून, ठीक आहे, तुमचं 10th 12th मार्कशीट, पासिंग सर्टिफिकेट तुमचं 10-12चं. त्याच्यानंतर तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन, तुमचे BSc झालं असेल किंवा पोस्ट BSc झालं असेल तर तुमचे ते डिग्रीचे पूर्ण 4 वर्षाचे कागदपत्र, फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, फोर्थ इयर, फायनल इयर, ठीक आहे, तुमची मार्कशीट, पासिंग सर्टिफिकेट सर्व. त्याच्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन आणि तुमचं डिग्री सर्टिफिकेट, हे झाले तुमचे एज्युकेशनल क्वालिफिकेशन जे. त्याच्यानंतर जर कुणाचं खूप आधीचं रजिस्ट्रेशन असेल तर रजिस्ट्रेशन रिन्युअल पण, ठीक आहे, कुणाचं रिसेंट पास आउट वगैरे असेल तर त्यांना आता 27 रिन्युअल येईल, त्यांना गरज नाही. ज्यांचं एक्सपायर झालं असेल तर त्यांचं रिन्युअल सर्टिफिकेट पण, ठीक आहे. त्याच्यानंतर डोमेसाईल अँड नॅशनॅलिटी तुमचं, आणि त्याच्यानंतर स्मॉल फॅमिली. स्मॉल फॅमिलीचा तो एक फॉर्मॅट असतो, तो फक्त जस्ट हाताने भरून द्यायचा असतो. तुम्ही याच्या आधी पण तुम्हाला सांगितलेलं आहे, ग्रुपवर पण तो फॉर्मॅट टाकलेला आहे, ठीक आहे. तर हे डॉक्युमेंट्स कंपल्सरी लागणार आहेत सर्वांना, ठीक आहे. इतके डॉक्युमेंट्स तर सर्वांसाठी लागतील. आता इथून पुढे जे डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्ही ज्या कॅटेगरीतून अप्लाय करताय त्याच्यावर डिपेंड आहेत. ओके, तुम्हाला कोणत्या कॅटेगरीतून अप्लाय करायचं आहे त्याच्यानुसार तुम्हाला डॉक्युमेंट्स लागतील. आतापर्यंत मी जे सांगितले ते सर्व कंपल्सरी, एवढे तर तुम्हाला सर्वांनाच लागतील डॉक्युमेंट्स. त्याच्या व्यतिरिक्त सर्वात महत्त्वाचं डॉक्युमेंट्स म्हणजे नॉन क्रिमिनल, ज्याच्या रिलेटेड खूप जणांचा प्रॉब्लेम झालेला आहे. ह्याच्या आधी पण खूप गोंधळ होतो, ऑन द स्पॉट नंतर ते नॉन क्रिमिनलचे प्रॉब्लेम येतात. तर नॉन क्रिमिनल कुणाला लागतं, कुठल्या कॅटेगरीला लागतं, तर सगळ्यात पहिलं बघा, SC ST कॅटेगरीला नॉन क्रिमिनल लागत नाही, त्यांना गरज नाही. त्यांनी कॅटेगरीतून जरी फॉर्म भरला, ओपनमधून फॉर्म भरला, कसाही भरा, तुम्हाला नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट नसतं, लागणार नाही. त्याच्या व्यतिरिक्त OBC, NT, NTC, BD, त्याच्यानंतर ACBC या कॅटेगरीला ज्यांना ज्यांना नॉन क्रिमिनल आहे त्यांना कंपल्सरी नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट लागतं, जर तुम्ही कॅटेगरीतून फॉर्म भरत आहे तर, ठीक आहे. तुम्ही जर फॉर्मच ओपन कॅटेगरीतून भरला असेल तर नाही लागत. पण तुम्ही कॅटेगरीमध्ये आहेत जागा, आता इतक्या जागा आहेत तर कॅटेगरीमधून जागा आलेल्या आहेत, NTDला फक्त आलेले नाही, बाकी कॅटेगरीला आलेले आहेत, ठीक आहे. तर तुम्ही जर कॅटेगरीतून फॉर्म भरताय तर तुम्हाला त्या कॅटेगरीचं NCL लागेल. SC ST सोडून, त्यांना नसतं ते सोडून, बाकी कॅटेगरीला त्यांना नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट लागेल, ते पण चालू वर्षाचं. चालू वर्षाचं म्हणजे जे व्हॅलिड आहे ते, चालू वर्षामध्ये जे व्हॅलिड आहे ते वालं. आता जे स्टेटचं नॉन क्रिमिनल असतं ते 3 वर्ष चालतं. तर तुमचं सर्टिफिकेट बघा, जे नॉन क्रिमिनल काढलेलं आहे लास्टचं, ते व्हॅलिड कधीपर्यंत आहे बघा, ते तुमचं 31 मार्च 2026 पर्यंत जरी व्हॅलिड असेल तरी चालेल, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. पण तुमचं सर्टिफिकेट जर एक्सपायर झालं असेल आता ह्या याच्यामध्ये चालू वर्षामध्ये 31 मार्च 2025 जर तुमचं एक्सपायर झालं असेल तर तुम्हाला नवीन सर्टिफिकेट काढावं लागेल. नवीन सर्टिफिकेट काढून घ्या, ठीक आहे. ते कधी पण नंतर काढल्यानंतर नाही चालणार, तुम्हाला फॉर्मची जी लास्ट डेट आहे त्याच्या आधी काढावं लागेल. त्याच्यामुळं जर कुणाचं नसेल तर लवकरात लवकर काढून घ्या ते. आता नॉन क्रिमिनल आणखीन कोणाकोणाला लागतं किंवा फिमेलसाठी स्पेसिफिक, आता महिला रिझर्वेशन याच्या रिलेटेड खूप जणांचा मला डाऊट येतं की सर फिमेल रिझर्वेशनसाठी काय लागेल, त्याच्यासाठी काय सर्टिफिकेट लागतात. आता भरपूर कॅन्डिडेटचे मला फोन आले की त्यांनी काही वेळेस फिमेल रिझर्वेशनमधून फॉर्मच भरला नाही, का, कारण त्यांना माहीत नाही की फिमेल रिझर्वेशनचं सर्टिफिकेट लागतं का, कोणतं सर्टिफिकेट लागतं, काय करायचं, ठीक आहे. तर सगळ्यात पहिलं बघा, फिमेल रिझर्वेशनसाठी जे सेपरेट सर्टिफिकेट निघतो त्याचा GR आलेला आहे, तो आता बंद झाले सर्टिफिकेट, ठीक आहे. तर फिमेल रिझर्वेशनसाठी सेपरेट सर्टिफिकेट काढण्याची गरज नाही आता, ठीक आहे. फिमेल रिझर्वेशनसाठी सेपरेट सर्टिफिकेट गरज नाही. पण समजा तुमच्या कॅटेगरीला जर नॉन क्रिमिनल असेल तर तुमचं कॅटेगरीचं नॉन क्रिमिनल सर्टिफिकेटच चालेल तुम्हाला फिमेल रिझर्वेशनचा बेनिफिट घेण्यासाठी. मी हे फिमेल कॅन्डिडेट रिलेटेड सांगतोय, ठीक आहे. आता एक उदाहरण सांगतो की समजा SC कॅटेगरीची फिमेल आहे तर तिला SC कॅटेगरीला नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट नसतं, SC STला नाही,
तर त्यांना कुठलं सर्टिफिकेट नाही लागणार. त्यांना फिमेल रिझर्वेशनचं बेनिफिट पाहिजे का, जस्ट फॉर्ममध्ये एस करायचं, काही प्रॉब्लेम, तुम्हाला काही एक्स्ट्रा सर्टिफिकेट कुठलं देण्याची गरज नाही. तर त्यांना कुठलं सर्टिफिकेट लागणार नाही. मग ते कॅटेगरीमधून असो किंवा ओपन फिमेलचं बेनिफिट घ्यायचं असेल, काही अडचण येणार नाही. पण समजा एक एक्झाम्पल घेऊ की ओबीसी कॅटेगरीची कॅन्डिडेट आहे, फिमेल कॅन्डिडेट. ओबीसी कॅटेगरीची जी फिमेल कॅन्डिडेट आहे त्यांना जर समजा ओपनमधून फॉर्म भरताय, कुठलं सर्टिफिकेट लागणार नाही. ओपन फिमेल रिझर्वेशनसाठी कुठलं सर्टिफिकेट लागणार नाही. पण तुम्ही जर कॅटेगरीमधून फॉर्म भरताय, समजा ओबीसी फिमेल आहे आणि त्यांना कॅटेगरीचं बेनिफिट पाहिजे, प्लस तुम्हाला कॅटेगरीमधल्या फिमेलचं पण बेनिफिट पाहिजे, तर अशा वेळेस फिमेल रिझर्वेशनचं सेपरेट सर्टिफिकेट काढण्याची गरज नाही. पण तुमच्या कॅटेगरीला नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट कंपल्सरी आहे ओबीसी कॅटेगरीला, तसंच एनटीसी कॅटेगरीला, बी सी डी यांना, ठीक आहे, एनटी कॅटेगरीला वगैरे. तर ज्या ज्या कॅटेगरीला नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट कंपल्सरी आहे, तर त्यांच्या कॅटेगरीचं नॉन क्रिमिनल सर्टिफिकेटच तुम्हाला फिमेल रिझर्वेशन बेनिफिट घेण्यासाठी सफिशियंट आहे. तुम्हाला तेच सर्टिफिकेट लागेल, त्याच्यासाठी वेगळं सर्टिफिकेट काढण्याची गरज नाही. ओके, हा पॉईंट क्लिअर झाला फिमेल रिझर्वेशनचा. तुम्हाला कॅटेगरी आणि फिमेल रिझर्वेशनचं बेनिफिट घ्यायचं असेल तर तुमच्या कास्टचं नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट लागेल. हे कोणासाठी, ज्या ज्या कॅटेगरीला नॉन क्रिमिनल आहे कंपल्सरी, जसं विजय असेल, एन टी, बी सी डी, ठीक आहे, एसबीसी, एसबीसी, ज्यांना आहे नॉन क्रिमिनल कंपल्सरी आहे ज्यांच्या कॅटेगरीला, त्यांच्यासाठी. ओके, एससी एसटी कॅन्डिडेट असतील नाही लागणार त्यांना कुठलं सर्टिफिकेट. ओके, फिमेल रिझर्वेशनसाठी सेपरेट सर्टिफिकेट काढण्याची गरज नाही. त्याच्यामुळं फॉर्म भरताना त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त तुमच्याकडे नॉन क्रिमिनल असेल, फिमेल रिझर्वेशनचं बेनिफिट घ्यायचं, यस करायचं, काही प्रॉब्लेम, तुम्हाला दुसरं काही एक्स्ट्रा सर्टिफिकेट देण्याची गरज नाही. हा पॉईंट क्लिअर झाला. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे की आता त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही जर हॉरिझॉन्टल रिझर्वेशन कुठलं घेत असाल, तुम्ही जर हॉरिझॉन्टल रिझर्वेशन इन द सेन्स की तुम्हाला, जसं एक एक्झाम्पल सांगतो तुम्हाला, की स्पोर्ट्स सर्टिफिकेट असेल तुमचं, स्पोर्ट रिझर्वेशन पाहिजे असेल तुम्हाला, स्पोर्ट कोट्यातून फॉर्म भरायचा असेल, किंवा प्रोजेक्ट अफेक्टेड असेल, धरणग्रस्त असेल, प्रकल्पग्रस्त, किंवा दिव्यांग असेल, माजी सैनिक असेल, पार्ट टाइम असेल, हे वाले सर्टिफिकेट, ठीक आहे. हे हॉरिझॉन्टल रिझर्वेशन याच्यापैकी तुमचं काही असेल, तुम्हाला जर याच्यापैकी फॉर्म भरायचा आहे कशामध्ये, तर तुम्हाला त्याचं सर्टिफिकेट लागेल. ठीक आहे, स्पोर्ट्स असेल तर स्पोर्ट्सचं सर्टिफिकेट लागेल, धरणग्रस्त असेल तर धरणग्रस्तचं सर्टिफिकेट लागेल, प्रकल्पग्रस्त असेल तर त्याचं सर्टिफिकेट लागेल, दिव्यांग असेल त्याचं सर्टिफिकेट लागेल, अनाथ असेल त्याचं लागेल, माजी सैनिक असेल त्याचं सर्टिफिकेट लागेल, पार्ट टाइम असेल त्याचं लागेल. ठीक आहे, तुम्हाला जर याच्यापैकी फॉर्म भरता, आता मी जे कागदपत्र सांगतोय ते सर्वांसाठी कंपल्सरी नाही आहेत. तुम्ही जर त्याच्यामधून फॉर्म भरायचा आहे तुम्हाला, तर तुम्हाला त्याचं सर्टिफिकेट लागेल. ठीक आहे, हे सर्वांसाठी नाही आहे. समजा आता एखादा स्पोर्ट्स कॅन्डिडेट आहे, त्याला स्पोर्ट्समधून फॉर्म भरायचा आहे, तर त्याला स्पोर्ट्सचं सर्टिफिकेट लागेल. आत्ता एक रिसेंटली स्पोर्ट्सचा एक न्यू GR आलेला आहे, आत्ता जस्ट या मागच्या महिन्यामध्ये. ठीक आहे, तर त्याच्यानुसार की आधी तुमचं व्हेरीफाय झालेलं सर्टिफिकेट पाहिजे होतं, पण आता न्यू GR प्रमाणे गरज नाही. तुमचं अप्लाय केलेलं जरी असेल रिसिप्टवर चालतं, पण सिलेक्शन झालं तर DVच्या आधी तुम्हाला ते सर्टिफिकेट लागेल. ठीक आहे, हा एक चेंज झालेला आहे आता न्यू GR प्रमाणे, तो एक. ठीक आहे, बाकी प्रकल्पग्रस्त, धरणग्रस्त वगैरे हे असतील त्यांचं व्हेरीफाय सर्टिफिकेट पाहिजे तुमच्याकडे, ते प्रॉपर सर्टिफिकेट पाहिजे आधी, लास्ट डेटच्या आधी काढलेलं, त्याच्यानंतरचं नाही चालणार. पावती वगैरे त्याच्यावर ते ॲक्सेप्ट केलं जात नाही. ठीक आहे, स्पोर्ट्सचं आज पण आता जो न्यू GR आला आहे त्याच्याप्रमाणे चालतं, पण DVच्या आधी ते सर्टिफिकेट लागेल. ओके, क्लिअर. त्याच्यानंतर लग्नानंतर फिमेल कॅन्डिडेटसाठी, ठीक आहे, फिमेल कॅन्डिडेट आहे ज्यांच्या लग्नानंतर समजा नाव वगैरे चेंज केलेलं आहे असं असेल, तर त्यांच्यासाठी समजा तुमच्याकडं आता जे नवीन सरनेम वगैरे लागलेलं आहे, नवीन नाव आलेलं आहे, त्याच्यासाठी तुम्हाला फक्त मॅरेज सर्टिफिकेट वगैरे लागेल. समजा काही जण काय करतात, लग्नानंतर पूर्ण नावच चेंज करतात. ठीक आहे, नावच पूर्णपणे बदलतात. जर तुम्ही नावच बदललं असेल तर त्याचं गॅजेट लागेल. ठीक आहे, नसेल तर मॅरेज सर्टिफिकेटवर पण चालेल. ओके, हे फिमेल कॅन्डिडेटसाठी आहे, जर लग्नानंतर कोणी नाव वगैरे चेंज केलं असेल तर त्यांच्यासाठी. ओके, चला. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे कास्ट व्हॅलिडिटी आणि MSCIT. ठीक आहे, हे दोन्ही डॉक्युमेंट कंपल्सरी नसतात किंवा तुम्हाला पाहिजेच असं नाही. तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे चालेल, तुम्ही फॉर्म भरू शकता. सिलेक्शन झालं, जॉईन करायचं, जॉईनिंग नंतर तुम्ही ऑफिसकडून लेटर घेऊन ते अप्लाय करू शकता की हा माझं सिलेक्शन झालं, मला त्याच्यासाठी पाहिजे, मी जॉईन केल्या ड्युटी. तुम्हाला ते लेटर देतात, त्याच्या बेसवर तुमचं कास्ट व्हॅलिडिटी मिळून जाते तुम्हाला आणि ते द्यायचं काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी कंपल्सरी नाही, तुमच्याकडे नसेल तर तुम्ही जॉईनिंग नंतर पण तुम्हाला 2 वर्ष मुदत 6 महिने मुदत मिळते, 6 महिने मुदत मिळते. 6 महिन्यामध्ये तुम्ही ते काढून देऊ शकता. ठीक आहे, हे कास्ट व्हॅलिडिटीसाठी सांगतोय. तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे चालेल, कास्ट व्हॅलिडिटी पण असेल काही प्रॉब्लेम नाही, नसेल त्यांच्यासाठी सांगतोय. ओके, बाकी MSCIT पण तसंच आहे. MSCIT तुमच्याकडे असेल ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, नसेल
तर तुम्हाला जॉईनिंग नंतर 2 वर्ष वेळ मिळतो. 2 वर्षामध्ये तुम्ही नंतर पण काढून देऊ शकता, काही अडचण नाही. क्लिअर. त्याच्यानंतर काही कॅन्डिडेटचा मला एक आय थिंक काल परवाचा एक फोन आलेला की सर माझ्याकडे ओबीसी सर्टिफिकेट आहे सेंट्रलचं, आता जे टाटा वगैरे जे जागा निघाल्यात मग तेच मी यूज करू का? नाही. हे बघा, सेंट्रलचं सर्टिफिकेट वेगळं असतं, स्टेटचं वेगळं असतं. स्टेटचं सेंट्रलला नाही चालत, सेंट्रलचं स्टेटला सर्टिफिकेट नाही चालत. ओके. जसं एक आणखीन सांगतो, समजा एनटीचे कॅन्डिडेट सेंट्रलमध्ये ओबीसीत येतात, तर त्यांचं सेपरेट ओबीसी सर्टिफिकेट वेगळं निघतं, स्टेटचं वेगळं निघतं. ठीक आहे. तसं स्टेटचं आणि सेंट्रलचे दोन्ही सर्टिफिकेट वेगवेगळे आहेत. सेंट्रलचं स्टेटला आणि स्टेटचं सेंट्रलला नाही चालत. ओके. तर कुणाचं नसेल तर काढून घ्या. ठीक आहे. स्टेटच्या सर्टिफिकेटला नॉन क्रिमिनलला 3 वर्ष व्हॅलिडिटी असते, पण सेंट्रलचं जे सर्टिफिकेट आहे त्याला 1 वर्ष व्हॅलिडिटी असते. ठीक आहे. आणि नॉन क्रिमिनल हे कधी पण 31 मार्चला एक्सपायर होत असतात. तुम्ही असं नाही पकडायचं की मी आज सर्टिफिकेट काढले तर इथून पुढे 1 वर्ष माझं सर्टिफिकेट चालेल, नसतं. ठीक आहे. आता एक एक्झाम्पल सांगतो सेंट्रलचं. आता जे टाटाचे वगैरे फॉर्म भरताय त्यांचा पण तोच इश्यू आलेला काही जणांचा की सर मी आत्ताच काढलं होतं रिसेंटली. नाही, तसं नाही चालत. समजा तुमचं 29 मार्चला किंवा 30 मार्चला जरी सर्टिफिकेट काढलं तुम्ही, सेंट्रलचा सांगतोय, ठीक आहे, तर ते 31 मार्चला एका दिवसातच झालं, ते एक्सपायर होऊन जाणार. त्याची व्हॅलिडिटी 1 वर्ष असते, 31 मार्चलाच एक्सपायर होतं. त्याच्यामुळं जर तुम्ही सेंट्रलचे सर्टिफिकेट काढत असाल तर 1 एप्रिल नंतर काढायचे, जे पूर्ण 31 मार्चपर्यंत चालेल पुढल्या. हे झालं सेंट्रल रिलेटेड. स्टेटचं 3 वर्ष व्हॅलिडिटी असते, तर 3 वर्ष आरामात चालतं. तुमचे जे असतील नॉन क्रिमिनल पहिलेचे तर ते काढून चेक करा. त्याच्यावर एकदम खालच्या साईडला लास्टला लाईन लिहिली असते व्हॅलिड अप टू, त्याच्यामध्ये 31 मार्च किती आहे साल बघा. तर तुमचं आता सीएचओसाठी फॉर्म भरण्यासाठी तुमचं व्हॅलिड पाहिजे कधीपर्यंतचे 2026, 31 मार्च 2026 पर्यंत तुमचं सर्टिफिकेट व्हॅलिड पाहिजे. ठीक आहे. कुणाचं 27 असेल, कुणी रिसेंटली आत्ताच काढलं असेल, 28 पर्यंत असेल, चालेल, काही प्रॉब्लेम नाही, पण 26 पर्यंतचं व्हॅलिड सर्टिफिकेट पाहिजे. ओके. चला, तर हे डॉक्युमेंट्स. त्याच्यानंतर EWS वाल्यांचं पण तेच आहे. EWS वाल्यांचं पण चालू वर्षातलं सर्टिफिकेट लागतं. EWS पण सर्टिफिकेट कधीचं पण नाही चालत, त्याला पण 1 वर्षाचं. EWS पण परत तुम्हाला दरवर्षी काढावं लागतं. तर कुणाला EWS मधून फॉर्म भरायचा असेल तर ते EWSचं सर्टिफिकेट पण लागेल. ओके. आय थिंक सर्व कॅटेगरीचे क्लिअर झालेले आहेत डाऊट. याच्या व्यतिरिक्त डाऊट्स असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे ग्रुपची, तिथं जॉईन करून विचार. मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये ॲड करेन किंवा मी एखादा लाईव्ह सेशन घेईन, त्याच्यामध्ये आपण क्लिअर करू. पण याच्यासाठी सांगतो की मी आता जेवढी लिस्ट सांगितली त्याच्यापैकी तुमच्याकडे कोणते डॉक्युमेंट्स नसतील तर लवकरात लवकर काढून घ्या. डेट आहे फॉर्म भरायला, आणखीन फॉर्म स्टार्ट झाले नाहीत तोपर्यंत तुमचे डॉक्युमेंट्स येऊन जातील. नाही तर नंतर प्रॉब्लेम होईल, पुन्हा एवढ्या अर्जंटमध्ये पुन्हा डॉक्युमेंट निघणार नाहीत इतक्या लवकर आणि फॉर्म भरायला अडचण येईल. त्याच्यामुळे नसतील कुणाकडे याच्यापैकी डॉक्युमेंट्स तर लवकरात लवकर तेवढे काढून घ्या. ओके. चला, याच्यावरती काही डाऊट्स असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, ॲड करा ग्रुपमध्ये, तिथे नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी कव्हर करेन.